नमस्कार मित्रांनो, मी अशोक आठवले. अशोकची विचारधारा या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक सहर्ष हार्दिक असे स्वागत आहे. आजचा जो विषय आहे की राजकारणाचा पहिला धडा असा असतो की स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास करायचा नसतो. इतकी घाण भारताच्या राजकारणामध्ये आपल्याला सातत्याने दिसून येते. हो मित्रांनो, खरं आहे. एक राजकारणी बाप असतो आणि त्या राजकारणी बापाला भेटण्यासाठी विविध क्षेत्रातले उद्योगपती, व्यावसायिक, साधनसंपन्न, श्रीमंत, रती महारथी लोक भेटण्यासाठी येतात. असाच दिव्य भव्य हा कार्यक्रम, मनाला विचार पाडणारा, मनालाही भुरळ पाडणारा असा आकर्षक कार्यक्रम त्या राजकारणी बापाच्या मुलाच्या नजरेसमोर होत असताना दिसून येतो. तसाच तो राजकारणी बापाचा मुलगा मनातल्या मनात विचार करतो, काय माझ्या बापाची इज्जत आहे, काय माझ्या बापाला मानसन्मान आहे, काय माझ्या बापाला समाजात प्रतिष्ठा आहे. असाच मानसन्मान, अशीच इज्जत, अशीच सामाजिक प्रतिष्ठा आम्हालाही प्राप्त करायची. म्हणून आपण राजकारण शिकलं पाहिजे. पोराच्या मस्तकातला विचार, पोराच्या मनातला विचार त्याच्या मुखातून वाहतो आणि तो राजकारणी बापाचा मुलगा बोलतो, बाबा आम्हाला राजकारण शिकायचं आहे. बाबा काही करा, आम्हाला राजकारण शिकायचं आहे. पोराचं बोलणं ऐकून तो बाप निशब्द होतो. पोराचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखा तो करतो. पोराचा आवाज वाढतो, बाबा आम्ही तुमच्याशी काहीतरी बोलत आहोत, काहीतरी संवाद साधत आहोत. बाबा आम्हाला राजकारण शिकायचं. बाबा काही करा, आम्हाला राजकारण शिकायचं आहे. त्यावेळीला राजकारणी बाप त्या पोराला बोलतो, अरे हे काय वेडेपणा आहे, राजकारण शिकायचं काय जोक आहे, राजकारण कशामुळे शिकायचं, काय कारण आहे त्याचं राजकारण शिकायचं. त्यावेळीला तो पोरगा आपल्या मनातला विचार सांगतो, बाबा काय तुमची इज्जत आहे, काय तुम्हाला मान सन्मान आहे. विविध क्षेत्रातले उद्योगपती, साधनसंपन्न, श्रीमंत, रती महारथी लोक तुम्हाला भेटण्यासाठी येतात, त्यासुद्धा VIP गाडी घेऊन. बाबा तुमच्यासारखं रॉयल, तुमच्यासारखं VIP जीवन आम्हालासुद्धा जगायचं आहे. बाबा त्या कारणाने आम्हाला राजकारण शिकायचं आहे. त्यावेळीला पोराच्या बोलण्यावरून बाप झुकतो म्हणून झुकत नाही, तर पोरानं काहीतरी शिकावं म्हणून झुकतो. आणि बाप त्या पोराला म्हणतो, आम्ही तुम्हाला राजकारण शिकवण्यासाठी तयार आहोत, परंतु त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी परीक्षा द्यावी लागेल. त्यावेळेला तो राजकारणी बापाचा मुलगा म्हणतो, कोणती परीक्षा द्यावी लागेल बाबा, फक्त शब्द तुम्ही करा. त्यावेळेला राजकारणी बाप म्हणतो, आपल्या घरावरचं छत आहे, त्या छतावर तुम्ही जायचं, छतावरून तुम्ही खाली उडी मारायची. आम्ही तुम्हाला आमच्या दोन्ही हाताने अलगद झेलून घेणार. बापाच्या बोलण्यावर, बापाच्या या प्रश्नावर क्षणाचा विलंब न साधता तो राजकारणी बापाचा मुलगा घराच्या छतावर जातो. तो पोरगा कुठल्याही प्रकारचा विचार न करता घराच्या छतावरून सरळ उडी मारतो. तसाच त्या राजकारणी बापाने त्या पोराला झेलून घेण्यासाठी पुढे केलेले हात तो राजकारणी बाप पाठीमागे करतो व एक पाऊल नाही तर 4 पाऊल पाठीमागे सरकतो. तसाच तो राजकारणी बापाचा मुलगा घराच्या छतावरून सरळ जमिनीवर आदळतो. पोराला चांगल्याच प्रकारचा मार लागलेला असतो. पोरगा उठून उभं राहण्यासाठी अनेक कोशिश करतो, परंतु नाकामयाब. पोराला उभंसुद्धा राहता येत नाही, इतका जोरदार मार त्याला लागलेला असतो. तसाच तो पोरगा रडक्या आवाजात त्या राजकारणी बापाला बोलतो, बाबा असे का वागले तुम्ही आमच्याशी, बाबा सांगा ना. बाबा आम्ही फक्त इतकाच हट केला होता की तुमच्यासारखं राजकारण शिकायचं आहे, कारण की तुमच्यासारखं VIP आणि रॉयल जीवन आम्हालासुद्धा जगायचं आहे, म्हणून आम्ही इतकाच हट्ट केला होता. बाबा राजकारण शिकवण्यासाठी तुम्ही तयारसुद्धा झाले होते. बाबा तुम्ही एक सांगितलं, एक परीक्षा द्यावी लागेल. त्या परीक्षेमध्ये काय ठरलं होतं बाबा, तुम्हीच बोलले होते ना बाबा की आपल्या घराच्या छतावर जायचं, छतावरून खाली उडी मारायची, आम्ही तुम्हाला अलगद घेणार. बाबा हे ठरलं होतं. बाबा तुम्ही आम्हाला उचलून घेण्यासाठी, झेलून घेण्यासाठी तुम्ही हातसुद्धा पुढे केले होते. बाबा जशीच आम्ही उडी मारली. बाबा तुम्ही हात पाठीमागं का घेतले बाबा, सांगा ना. बाबा तुम्ही 4 पाऊल पाठी का सरकले बाबा, सांगा ना. असे का वागलेत बाबा सांगा ना. बाबा तुम्ही असे का वागलेत. त्यावेळेला तो राजकारणी बाप त्या पोराला बोलतो, बाबा या राजकारणाचा पहिला धडा असा असतो की स्वतःच्या बापावर सुद्धा विश्वास करायचा नसतो. इतकी घाण भारताच्या राजकारणामध्ये राजकारणी लोकांनी केली, म्हणून जनसामान्य नागरिकांचं राज्य सातत्याने धोक्यात आपल्याला दिसून येतं. परंतु ह्याच राजकारणाचा आणि ह्याच राजकारणी लोकांचा जर कायापालट करायचा असेल तर आजच्या सुशिक्षित वर्गाने सर्वप्रथम राजकारणाला महत्त्व देणं हे सुद्धा गरजेचं आहे. मटणाच्या बोटीवर आणि दारूच्या घोटावर मतदान विकून हे अपेक्षित भारत अशा प्रकारे घडत नाही. अपेक्षित भारत घडवण्यासाठी सर्वप्रथम विचारधारेला महत्त्व देणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि ही जबाबदारी आजच्या सुशिक्षित सज्जन वर्गावर आहे. म्हणून सांगायचा आशय इतकाच आहे की असेच अभ्यासू व जाणीवपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी अशोकची विचारधारा या यूट्यूब चॅनलला सर्वाधिक जास्तीत जास्त आपला प्रीतीप्रेमाचा प्रतिसाद द्या, हीच आपणास नम्र विनंती. व